गुड मॉर्निंग स्टुडंट्स. विद्यार्थ्यांनो, या अगोदरच्या तासिकेमध्ये आपण पहिलं स्टेटमेंट सोडवलेलं आहे. स्टेटमेंट शोईंग चेंजेस इन वर्किंग कॅपिटल, ज्यामध्ये आपण करंट असेट आणि करंट लायबिलिटी विचारात घेतल्यात. करंट असेट आणि करंट लायबिलिटी सोडून बाकीचे अकाउंट्स ओपन करा म्हणून तुम्हाला सांगितलं होतं. त्यामध्ये महत्त्वाचं अकाउंट आहे ॲडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बॅलन्स शीट लेफ्ट साईडचे अकाउंट्स ओपन करत असताना ओपनिंग बॅलन्स CR साईडला घ्यायचं आहे आणि क्लोजिंग बॅलन्स DR साईडला घ्यायचं आहे. या ठिकाणी तुमच्यासमोर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट किंवा प्रोफॉर्मा तुम्हाला इथे दिलेला आहे. ॲडजस्टमेंट किंवा प्रॉफिट लॉस अकाउंट ओपन करत असताना अगोदर मध्यभागातून कागद उंपवा. डाव्या बाजूला 2 कॉलम घ्या, पर्टिक्युलर्स अमाऊंट. उजव्या बाजूला 2 कॉलम घ्या, पर्टिक्युलर्स अमाऊंट. ओपनिंग बॅलन्स आपण CR साईडला घ्यायचं आहे, ज्याला आपण CRला बाय ओपनिंग बॅलन्स म्हणता येईल, किंवा या ठिकाणी लिहिलेलं बाय बॅलन्स BD किंवा ब्रॉडडाऊन. जे ओपनिंग बॅलन्स शीट लेफ्ट साईडला बघा 39,690 दिलं आहे. याविरुद्ध क्लोजिंग बॅलन्स DRला घ्यायचं आहे. क्लोजिंग बॅलन्स आपण खाली लिहितो, मग अंदाजे आपण वर जागा सोडायची. या ठिकाणी 6 ते 7 ओळी जागा सोडून आपण टू क्लोजिंग बॅलन्स किंवा टू बॅलन्स कॅरी फॉरवर्ड म्हणून ती रक्कम घेतली. क्लोजिंग बॅलन्सची म्हणजे 2020ची ती आहे 36,220. हे अकाउंट्स ओपन केल्यानंतर टोटलसाठी जागा ठेवायची आणि नंतरचं अकाउंट्स ओपन करून घ्यायचे. एकदाच सगळे अकाउंट्स ओपन करावे लागतात. त्यानंतरचं अकाउंट आपलं ओपन करायचं आहे ते म्हणजे आहे, या नंतरचं अकाउंट आपलं ओपन करायचं आहे ते म्हणजेच लेजर अकाउंट्स वेगळे आपलं ओपन करावे लागतील. तर त्यामध्ये कोणकोणते अकाउंट्स ओपन करावे लागतील, जे की करंट असेट्स आणि करंट लायबिलिटी सोडून बाकीचे अकाउंट्स आपला ओपन करायचे आहेत. त्यामध्ये पहिलं अकाउंट घेऊ प्लॅन्ट अकाउंट. प्लॅन्ट अकाउंट असेट साईडला येतं, म्हणून असेट साईडचं ओपनिंग बॅलन्स DR साईडला घ्यायचं आहे. मध्यभागी लिहिलेलं आपण प्लॅन्ट अकाउंट. जोपर्यंत असेट साईडचे आयटम असतील, असेट साईडचे आयटम घेत असताना किंवा अकाउंट्स ओपन करीत असताना ओपनिंग बॅलन्स DRला घ्यायचं आहे आणि क्लोजिंग बॅलन्स CRला घ्यायचं आहे. या ठिकाणी DR साईडला घेतलं आहे टू ओपनिंग बॅलन्स 1,12,550 किंवा ओपनिंग बॅलन्स या ठिकाणी 1,12,950 घेतलं आपण प्लॅन्टचं, आणि CR साईडला बाय क्लोजिंग बॅलन्स आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. CR साईडला आपण 2 ते 3 ओळी जागा सोडून खाली बाय क्लोजिंग बॅलन्स या ठिकाणी घ्यायचं आहे 1,16,200. नंतर टोटलसाठी फक्त जागा ठेवायची. जागा ठेवून नंतर आपण पुढचं अकाउंट्स ओपन करून घ्यायचं आहे. अकाउंट्स ओपन करून घ्यायचं म्हणजे अकाउंट्स आखून घ्यायचे आहेत. नंतरचं अकाउंट आपण ओपन करायचं आहे जे बॅलन्स शीट लेफ्टी साईडचं आहे, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन अकाउंट. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन अकाउंट्स ओपन करत असताना ओपनिंग बॅलन्स परत CRला घ्यायचं आहे. बाय बॅलन्स ब्रॉडडाऊन किंवा बाय ओपनिंग बॅलन्स म्हणूनही घेता येईल. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन अकाउंटचं ओपनिंग बॅलन्स 40,000 रुपये आहे, म्हणजे 2019चं बॅलन्स. DR साईडला दोन ओळी जागा सोडा किंवा 2-3 ओळी जागा सोडून घ्या. टू क्लोजिंग बॅलन्स किंवा या ठिकाणी दिलं आहे टू बॅलन्स कॅरी फॉरवर्ड, जी रक्कम आहे 50,000. त्यानंतर खाली टोटलसाठी जागा ठेवायची आणि नंतर अकाउंट ओपन करायचं आहे. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट लेफ्ट साईडचा अकाउंट असल्यामुळं परत ओपनिंग बॅलन्स CR साईडला घ्या बाय ओपनिंग बॅलन्स किंवा इथे लिहिलं आहे बाय बॅलन्स ब्रॉडडाऊन BD. ती रक्कम आहे 2,00,000 रुपये आणि DR साईडला 3 ते 4 ओळी जागा सोडा आणि घ्या टू क्लोजिंग बॅलन्स. इथं बाय बॅलन्स CD झालं आहे 2 पाहिजे. टू बॅलन्स CD किंवा टू बॅलन्स कॅरी फॉरवर्ड क्लोजिंग बॅलन्स 2,60,000. हे अकाउंट्स आपण वेगळे ओपन केल्यानंतर रिझर्वचं सुद्धा आपलं अकाउंट्स ओपन करता येतं, किंवा तोंडी समजा ॲडजस्टमेंट त्याच्यावर नसल्यामुळं आपण अकाउंट्स ओपन या ठिकाणी करून दाखवलं नाही. तुम्हाला आणखी व्यवस्थित समजून पाहिजे असेल तर बॅलन्स शीट असेट आणि लायबिलिटी साईडचे करंट असेट आणि करंट लायबिलिटी सोडून प्रत्येकाचं अकाउंट्स ओपन करा. या ठिकाणी आपण एक अकाउंट राहिलं रिझर्व अकाउंट. जर आपण अकाउंट ओपन केलं असतं तर रिझर्व अकाउंट ओपनिंग बॅलन्स कुठे गेलं असतं, CR साईडला. बाय ओपनिंग बॅलन्स किती घेतलं असतं 50,000.
डी आरला एक वेळ जागा सोडून टू क्लोजिंग बॅलन्स किती येईल 55,000. परत त्याला टोटलला जागा राहू द्या. या ठिकाणी ते अकाउंट ओपन करून दाखवलेलं नाही किंवा तोंडी करता येतं, पण अकाउंट्स जोपर्यंत नवीन तुम्हाला प्रॉब्लेम शिकायचे असतील तोपर्यंत सगळेच अकाउंट्स ओपन करा. जसे बॅलन्स शीट असेट साईडचे आपण लँड अँड बिल्डिंग अकाउंट ओपन केलं नाही किंवा ते सुद्धा करायचं असेल तर ओपन करून घ्या. लँड अँड बिल्डिंग अकाउंटचं ओपनिंग बॅलन्स डी आरला घ्यायचं आहे. टू ओपनिंग बॅलन्स किंवा टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 1,48,500 आणि सी आर साईडला 2 ते 3 वेळी जागा सोडून घ्यायचं आहे. बाय क्लोजिंग बॅलन्स 1,44,250. त्यानंतर आणखी एक अकाउंट आपण सोडून दिलं आहे गुडविल अकाउंट, जे आपला तोंडी काढतं ते त्याच्यावर ॲडजस्टमेंट जास्त नसल्यामुळं आपण घेतलं नाही, पण त्याचंसुद्धा अकाउंट्स ओपन करून घ्या. गुडविल अकाउंट असेट साईडला आहे म्हणून ओपनिंग बॅलन्स डी आरला घ्या. टू ओपनिंग बॅलन्स इथं काहीच रक्कम नाही डॅश म्हणून डी आरला टू ओपनिंग बॅलन्स डॅश द्या. सी आरला 2 वेळी जागा सोडा आणि बाय क्लोजिंग बॅलन्स 19,000. अशा पद्धतीनं इथं 3 अकाउंट तुमच्यासमोर ठेवलेत. इथं जागेअभावी आपण बाकीचे अकाउंट्स म्हणजे रिझर्व्ह अकाउंट, लँड अँड बिल्डिंग आणि गुडविल अकाउंट ओपन केलं नाही, ते सुद्धा तुम्ही ओपन करून घ्यायचे आहेत. म्हणजे तुम्हाला समजायला अधिक सोपं होईल. आता हे सगळे अकाउंट्स ओपन केल्यानंतर सर्वात शेवटी आपलं अकाउंट्स ओपन करायचं आहे, ते आहे फंड फ्लो स्टेटमेंट. फंड फ्लो स्टेटमेंट ओपन करत असताना मध्यभागातून कागद उंपा, डाव्या बाजूला 2 कॉलम घ्यायचे आहेत. सोर्सेस अमाऊंट उजव्या बाजूला 2 कॉलम घ्यायचे आहेत. ॲप्लिकेशन अमाऊंट 10 ओळीचं ते अकाउंट टोटल सहित आखून घ्या आणि सोर्सेस बाजूला आणि ॲप्लिकेशन बाजूला एक एक नंबर लिहून ठेवा. जसे ॲडजस्टमेंट येतील तसे आपण विचारात घेऊन त्याचे इफेक्ट आपल्याला विचारात घ्यायचे आहेत. तर आता अकाउंट्स ओपन केल्यानंतर परत एकदा बघा आपण अकाउंट्स कोणकोणते ओपन केले. प्रॉफिट लॉस अकाउंट क्रम खालीवर झाला तरी चालतो, पण ॲडजस्टेड प्रॉफिट लॉस अकाउंट म्हणजेच प्रॉफिट लॉस अकाउंट ओपन केलं. नंतर प्लॅन्ट अकाउंट, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन अकाउंट, इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट, आणखी 3 अकाउंट तुम्ही गरज असेल किंवा शक्य असेल तर ओपन करून घ्या. रिझर्व्ह अकाउंट, लँड अँड बिल्डिंग अकाउंट आणि गुडविल अकाउंट. हे अकाउंट ओपन केल्यानंतर सर्वात शेवटी घ्यायचं फंड फ्लो स्टेटमेंट. जे आत्ताच तुम्हाला सांगितलं त्याचा फॉर्मॅट तुम्हाला दिला आहे, 10 ओळीचा आखून घ्या. हे अकाउंट्स ओपन केल्यानंतर किंवा तयार केल्यानंतर एक एक ॲडजस्टमेंट विचारात घ्यायच्यात. ॲडजस्टमेंटचे प्रत्येकी 2-2 परिणाम किंवा 2 इफेक्ट होतात. पहिल्या ॲडजस्टमेंटकडे या परत, ज्याला आपण ॲडिशनल इन्फॉर्मेशन अतिरिक्त माहिती किंवा ॲडजस्टमेंट समायोजना असं म्हणतो. पहिली ॲडजस्टमेंट बघा परत. ड्युरिंग द इयर टॅक्सेस अँड इंटरियम डिव्हिडंड पेड वेअर ₹35,000 अँड ₹39,000 रिस्पेक्टिव्हली. परत या ठिकाणी आणखी समजून घ्या. चालू वर्षामध्ये टॅक्स किंवा कराची रक्कम ₹35,000 पेड केली आणि अंतरिम लाभांश 39,000 अनुक्रमे आपण पेड केला आहे. मी या ठिकाणी या अगोदरच्या गणितामध्ये किंवा अगोदरच्या प्रॉब्लेममध्ये प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन आपण करंट लायबिलिटी म्हणून घेतलेलं आहे. परत एक लक्षात घ्या, ज्यावेळेस प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशनवर कुठलीही ॲडजस्टमेंट नसेल तर त्यावेळी पहिल्या स्टेटमेंटमध्ये म्हणजे स्टेटमेंट शोईंग चेंजेस इन वर्किंग कॅपिटलमध्ये करंट लायबिलिटी हेडखाली घ्या. म्हणजेच प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन इज ए करंट लायबिलिटी किंवा करंट लायबिलिटी हेडिंगखाली घ्यायचं आहे. या ठिकाणी ॲडजस्टमेंट असल्यामुळं आपण त्याचं अकाउंट ओपन केलं आहे. ओपनिंग बॅलन्स सी आरला घेतलं, क्लोजिंग डी आरला. त्यानंतर आता ॲडजस्टमेंटचे परिणाम इथं नीट लक्षात घ्या किंवा समजून घ्या. टॅक्स पेड केला म्हणून सांगितलं आहे 35,000. टॅक्स पेड केला म्हणजे ओपनिंग बॅलन्स आपल्याला म्हणजे सुरुवातीला कराची तरतूद. परत बघा, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन अकाउंट दुसरं अकाउंट आहे. ओपनिंग बॅलन्स किंवा सुरुवातीला आपण तरतूद करून ठेवली ती ₹40,000 जी ओपनिंग बॅलन्स म्हणून दाखवली सी आरला. ॲडजस्टमेंट काय सांगते, चालू वर्षी तुम्ही ₹35,000 टॅक्सची रक्कम पेड केली. टॅक्सची रक्कम पेड केली म्हणजे काय होईल, तेवढी रक्कम कमी होते. म्हणजे सी आर साईडला आपल्याला ओपनिंग बॅलन्स 40,000 होतं, त्यातून 35,000 पेड केल्यानंतर राहतात कराची तरतूद 5,000. सी आर साईडला वजा करणे किंवा डी आरला लेणे दोन्हीचा अर्थ एकच आहे. म्हणून टॅक्स पेड असेल तर पहिला परिणाम लक्षात ठेवा, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन अकाउंट डी आर साईडला घ्यायचं आहे. इथं टू टॅक्स पेड लिहिलं आहे.
पण लिहित असताना आणखी समजण्यासाठी टू कॅश लिहा आणि कंसातल्या टॅक्स पेड रक्कम अमाऊंट कॉलमध्ये टाका 35,000. ॲडजस्टमेंटचा पहिला परिणाम लक्षात घ्या. टॅक्स पेड केला, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन अकाउंट DR साईड पहिला परिणाम. टॅक्स पेड केल्यामुळे पैसे जातील. दुसरा परिणाम किंवा सेकंड इफेक्ट फंड फ्लो स्टेटमेंट ॲप्लिकेशन साईडला घ्यायचं आहे. नंबर 1ला घ्यायचं आहे टॅक्स पेड किंवा इन्कम टॅक्स पेड. फंड फ्लो स्टेटमेंट मी नंतर दाखवणार आहे तुम्हाला. दुसरा परिणाम त्या ठिकाणी ॲप्लिकेशनला घ्यायचा आहे टॅक्स पेड. मग टॅक्स पेडचे 2 परिणाम झाले, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन अकाउंट DR साईड आणि फंड फ्लो स्टेटमेंट ॲप्लिकेशन साईड. लक्षात आली ॲडजस्टमेंट. त्याच्यामधलीच ॲडजस्टमेंट आहे इंटरियम डिव्हिडंड पेड केला 39,000 रुपये. आता लाभांश तुम्ही कशातून देणार? नफ्यातून. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे ओपन केलं होतं ॲडजस्टेड प्रॉफिट लॉस अकाउंट त्याच्या DR साईडला घ्या टू इंटरियम डिव्हिडंड पेड रक्कम अमाऊंट कॉलममध्ये टाका 39,000 रुपये. डिव्हिडंड पेड केला, लाभांश दिला म्हणजे पैसे जातील. याचा दुसरा परिणाम फंड फ्लो स्टेटमेंटच्या ॲप्लिकेशन साईडला घ्या. नंबर 2 इंटरियम डिव्हिडंड पेड 39,000. ॲडजस्टमेंट लक्षात आली. आपण काय केलं परत एकदा रिपीट करतो. टॅक्स पेडचे 2 परिणाम केले, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन अकाउंट DR साईड आणि फंड फ्लो स्टेटमेंट ॲप्लिकेशन साईड. इंटरियम डिव्हिडंड पेडचे नेहमी 2च परिणाम, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट DR साईडला घेतलं आणि फंड फ्लो स्टेटमेंट ॲप्लिकेशन साईड. ही झाली पहिली ॲडजस्टमेंट. प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 परिणाम झाले. आता जी महत्त्वाची ॲडजस्टमेंट आहे ज्यावर हा प्रॉब्लेम परीक्षेला अनेकदा रिपीट झाला आहे ती म्हणजे दुसरी ॲडजस्टमेंट. ती नीट काळजीपूर्वक लक्ष द्या. द असेट्स ऑफ अनदर कंपनी वेअर परचेस्ड फॉर ₹60,000 पेएबल इन फुल्ली पेड इक्विटी शेअर्स ऑफ द कंपनी. दुसऱ्या कंपनीच्या आपण 60,000 रुपयाच्या असेट खरेदी केल्या, संपत्ती खरेदी केल्या आणि त्यांना पैसे रोखीमध्ये देण्याच्या ऐवजी काय दिले? त्यांना इक्विटी शेअर्स कंपनीचे दिले. जर आपण रोखीमध्ये पैसे दिले असते तर पैसे गेले असते व्यवसायातून, फंड फ्लो स्टेटमेंट ॲप्लिकेशनला घेतलं असतं आणि ज्या असेट आल्यात संबंधित असेटच्या DR साईडला घेतलं असतं. पण या ठिकाणी असेट खरेदी केल्या, असेट आपल्याकडं आल्या, मग त्या संबंधित असेटच्या DR साईडला घ्यायचं आहे आणि त्याच्या मोबदल्यात आपण शेअर्स इश्यू केलेत इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंटच्या CR साईडला. म्हणून आपण इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट या ठिकाणी तिसरं दिलं आहे या ठिकाणी. मग CR साईडला आपण बाय कॅश न लेता आता शेअर कॅपिटलमध्ये वाढ झाली म्हणजे ज्या बाजूला ओपनिंग बॅलन्स येतं वाढ झाली असेल तर त्या बाजूला लिहावं लागतं. म्हणून CR साईडला घेतलं आहे आपण. पुढे बघा परत. द असेट्स कन्सिस्टेड ऑफ स्टॉक ₹21,640, प्लॅन्ट ₹18,360 अँड रिमेनिंग अमाऊंट वॉज फॉर गुडविल. परत लक्ष द्या. एकूण 60,000 रुपयाच्या असेट खरेदी केल्यात. त्यामध्ये स्टॉक आहे 21,640चा, 18,360 रुपयाची प्लॅन्ट आहे आणि राहिलेली रक्कम म्हणजे 60,000तून या दोन्हीची बेरीज वजा केल्यानंतर जी राहिलेली रक्कम येते ती कशी येते? गुडविलची रक्कम येते, जी रक्कम आहे 20,060. मग या ठिकाणी पहिला परिणाम लक्षात घ्या. या 60,000चा इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंटच्या CRलाच काय घ्यायचं आहे? आपण शेअर्स इश्यू केलेत, शेअर्स विक्री केलेत, शेअर्समध्ये वाढ झाली म्हणून CR साईडला घ्यायचं आहे. बाय शेअर्स लिहा किंवा काय काय त्याच्यामध्ये असेट आले आपल्याकडं बाय मशनरी, स्टॉक आणि उरलेली रक्कम घ्यायची गुडविलबद्दल दिली बाय गुडविल अकाउंट 20,060. या तिन्ही इनर कॉलम जर घेतले असते आपण तिन्हीची बेरीज आउटरला 60,000 येते. आउटरला घेतल्या तरी चालतील. आता ह्याचे एक परिणाम झाले. आता इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंटच्या DRला झाले तर दुसरे परिणाम दुसऱ्या अकाउंटच्या विरुद्ध बाजूला, इथं CRला झाले तर DRला व्हायला पाहिजे विरुद्ध बाजूला. मग आपण स्टॉकचा परिणाम परत लक्षात घ्या. पहिल्या स्टेटमेंटमध्ये स्टेटमेंट शोईंग चेंजेस इन वर्किंग कॅपिटलमध्ये 2020च्या स्टॉकमधून ही रक्कम लेस केली. तिथे ॲडजस्टमेंट आपण दाखवली 21,640. म्हणजे याचा स्टॉकचे 2 परिणाम झाले, इक्विटी शेअर कॅपिटलच्या CR साईडला आणि पहिल्या स्टेटमेंटमध्ये स्टेटमेंट शोईंग चेंजेस इन वर्किंग कॅपिटलमधून स्टॉकमधून मायनस केली. स्टॉकचे 2 परिणाम. मशनरीचे 2 परिणाम बघा. मशनरीचे 2 परिणाम काय होतील? इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंटच्या CR साईडला बाय मशनरी रक्कम 18,360 आणि दुसरा परिणाम मशनरी अकाउंट इथं नाही म्हणजेच प्लॅन्ट अकाउंट आहे
प्लॅन्ट अकाउंटच्या DR साईडला घ्यायचं आहे. टू कॅशनं नाही, आपण रोखीत नाही, टू शेअर कॅपिटल अकाउंटल्या कंसात लिहायचं आहे मशीन परचेस्ड किंवा मशीन खरेदी केली 18,360. मशिनरीचे 2 परिणाम झाले. आता राहिले फक्त गुडविलचे 2 परिणाम. परत लक्षात घ्या, गुडविल आपण घेत असताना गुडविलचा दुसरा परिणाम या गुडविल अकाउंटच्या DR साईडला घ्यायचा आहे आणि इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंटच्या CR साईडला घ्यायचं आहे. मग गुडविल अकाउंटच्या DRला घ्यायचं आहे. त्या अकाउंटचं नाव येईल टू शेअर कॅपिटल अकाउंट. रक्कम जी फरकाची रक्कम असेल ती तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायची. अशा पद्धतीने हे 3 अकाउंट काढल्यानंतर शेवटी तुम्हाला फंड फ्लो स्टेटमेंट तुमच्या समोर आहे. फंड फ्लो स्टेटमेंट आपण काढत असताना यामध्ये परत महत्त्वाचा भाग एक लक्षात घ्या की पहिल्यांदा आपण प्रॉफिट लॉस अकाउंट काढलं आहे. त्या प्रॉफिट लॉस अकाउंटचे सगळे परिणाम आपण दाखवलेत. प्रॉफिट लॉस अकाउंटच्या DRची बेरीज जास्त येत असेल, सहसा DRचीच बेरीज जास्त येते. CRला फरकाची रक्कम असेल तर त्याला नाव द्यायचं आहे बाय ट्रेडिंग प्रॉफिट किंवा बाय ऑपरेटिंग प्रॉफिट. या ठिकाणी नाव दिलं आहे बाय ॲडजस्टेड प्रॉफिट. सगळ्यांचा अर्थ एकच आहे. प्रॉफिट लॉसच्या DRला आपण कोणकोणते परिणाम घेतले तर ज्यात अकाउंट्स क्लोज करत असताना CR साईडला फरक असेल, लँड अँड बिल्डिंगच्या CRला फरक असेल, मशिनरीच्या CRला फरक असेल तर तो फरकाची रक्कम बाय डिप्रिशिएशन म्हणून घ्यायची आणि त्याचा दुसरा परिणाम फंड फ्लो स्टेटमेंटच्या किंवा दुसरा परिणाम प्रॉफिट लॉसच्या आपण DRला घेतलं. या DRची बेरीज येते 1,51,230. तीच आपण CRला ठेवली तर फरकाची रक्कम बॅलन्सिंग फिगर ज्याला आपण बाय ट्रेडिंग प्रॉफिट म्हणू किंवा इथं नाव दिलं आहे बाय ॲडजस्टेड प्रॉफिट किंवा ऑपरेटिंग प्रॉफिट. याचा दुसरा परिणाम फंड फ्लो स्टेटमेंटच्या आपण सोर्सेस बाजूला घ्यायचा आहे. फंड फ्लो स्टेटमेंटच्या सोर्सेसला आपण एकच परिणाम घेतला आहे ॲडजस्टेड प्रॉफिट म्हणजेच ट्रेडिंग प्रॉफिट किंवा ऑपरेटिंग प्रॉफिट 1,11,540. आणि ॲप्लिकेशन साईडला टॅक्स पेड तुम्हाला सांगितलं होतं दुसरा परिणाम 35,000. त्याच्यानंतर इंटेरियर डिव्हिडंडचा सांगितलं 39,000. आता राहिला फरक, तिसरी ॲडजस्टमेंट आपण राहिली होती. ड्युरिंग द इयर द परचेस प्राईस इज ₹5,650 फॉर प्लॅन्ट. त्याचाच अर्थ होतो चालू वर्षामध्ये 5,650 रुपयाची प्लॅन्ट खरेदी केली तर प्लॅन्ट अकाउंटच्या DR साईडला येईल टू कॅश कंसात परचेस. रक्कम अमाऊंट कॉलममध्ये 5,650. प्लॅन्ट खरेदी केली, पैसे आपल्याकडून जातील. दुसरा परिणाम फंड फ्लो स्टेटमेंटच्या ॲप्लिकेशन साईडला आपण घेतला आहे परचेस ऑफ प्लॅन्ट 5,650. अशा पद्धतीनं फंड फ्लो स्टेटमेंटच्या सोर्सेसची आणि ॲप्लिकेशनची बेरीज सारखी यायला पाहिजे. आता पहिलं स्टेटमेंट ज्यासाठी आपला काढणं आवश्यक आहे, ज्यामधून आपला इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटल आहे का डिक्रीज इन वर्किंग कॅपिटल हे माहीत होतं. इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटल असेल तर फंड फ्लो स्टेटमेंटच्या ॲप्लिकेशनला लिहा जे पहिल्या स्टेटमेंटला येतं आणि डिक्रीज इन वर्किंग कॅपिटल असेल तर फंड फ्लो स्टेटमेंटच्या सोर्सेस साईडला लिहायचं आहे. इथे इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटल ॲज पर स्टेटमेंट शोईंग चेंजेस इन वर्किंग कॅपिटल आलं आहे 31,890 आणि दोन्ही बाजूची म्हणजे सोर्सेस आणि ॲप्लिकेशन बाजूची बेरीज सारखी येत असेल तर तुमचं अकाउंट टॅली झालं किंवा फंड फ्लो स्टेटमेंट टॅली झालं असं म्हणता येईल. आता आपण प्रत्यक्ष बोर्डचा वापर न करता आपण ऑनलाईन क्लासेस घेत आहोत. याच्यामध्ये काही अडचणी येत असतील किंवा तुम्हाला कोणती गोष्ट समजली नसेल त्यासाठी आधी फॉर्मेट प्रोफॉर्मा सगळे एकदा पाहून बघा. तसं तरी नसेल समजलं तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, विचारू शकता. तर आपला पुढचे प्रत्येक प्रॉब्लेम महत्त्वाचा आहे. 1-1, 2-2, 3-3 दिवस परीक्षेला आलेले प्रॉब्लेम आहेत. जर तुमच्याकडे वह्या व्यवस्थित असतील तर ऑनलाईन असेल किंवा भविष्यात ऑफलाईन सुरुवात झाली तर वहीच्या बाहेर कुठलीही प्रश्नपत्रिका असू शकत नाही किंवा कुठलाही प्रॉब्लेम अगदी सहज सोडवता येईल. कोणते समजलं असेल तरी तसं कमेंटमध्ये तुम्ही सांगा किंवा काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आज आपण या ठिकाणी थांबू. तुम्हाला समजत असेल तर लगेच आपण तिसऱ्या प्रॉब्लेमला किंवा प्रॉब्लेम नंबर 3ला सुरुवात करू. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.